उद्घाटनाच्या करता जमलेले सभापती गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाचे शिवाजीराव पाटील, विधिमंडळातील माझे सहकारी आणि आंबेगाव शिरूर मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करत असणारे आमचे दिलीपराव वळसे पाटील, अतुलजी बेनके, सत्यशील शेरकर, संजय काळे, पांडुरंग पवार, आशाताई बुचके, अनिल तात्या मेहर, प्रियंकाताई शेळके, सुजित भाऊ खैरे, डॉक्टर प्रशांत शेटे, विनायकराव भुजबळ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आपले जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी, आपले ज्यांची नुकतीच पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून निवड करण्यात आली, त्यांची आता नेमणूक करण्यात आली, ज्यांनी आता आपलं भाषण केलं ते संदीप सिंह गिलजी, त्यांचे सगळे उपस्थित असणारे पोलीस खात्याचा अधिकारी वर्ग, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, माझ्या जुन्नर नारेगाव या सगळ्या पंचक्रोशीतील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, तसंच पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, थोडंसं आज मी हेलिकॉप्टरने येणार होतो, पण आपल्याला माहिती आहे की गेले आठवडाभर महाराष्ट्रातलं वातावरण, हवामान खात्याचं जे काही पावसाची परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं पाऊस जास्त पडतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी पण गेले 35 वर्ष मी दिलीपराव वळसे पाटील साहेब आम्ही काम करतोय आणि आम्ही पण अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेत, आमच्यापेक्षा जास्त बघणारे देखील आहेत, पण कधीही मे महिन्यामध्ये असा पाऊस पडलेला मी बघितला नाही. मी सकाळीच कलेक्टर मी इकडे येत होतो तेव्हा मी आकडे घेत होतो पाऊस पडल्याचे, तर कुठं मे महिन्यात आतापर्यंत 5 इंच पाऊस, 4 इंच पाऊस, 6 इंच पाऊस असा पर्यंत पाऊस पडलेला आहे. पण कधीच ही परिस्थिती नव्हती. परंतु आम्ही नेहमी तुम्हाला सांगतो, बाबांनो, हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, आपण काळजी घेतली पाहिजे. आताच येताना मी खरं तर हेलिकॉप्टरने येणार होतो, कारण मला इथलेही कार्यक्रम उरकायचे आहेत आणि पुरंदरचे पण 2 कार्यक्रम उरकायचे होते. आणि आज फार मोठी लग्नाची तीथ आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पण अभिमन्यू पवार आमचे आमदार आहेत औसाचे, त्यांच्या घरातल्या लग्नाला येणार आहेत. त्याच्यामुळं बरेच जण VVIP आज पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरामध्ये. पण चॉपरवाल्यांनी सांगितलं पायलटनी की मी तुम्हाला येऊ शकत नाही. आणि मग मला ज्यावेळेस कळलं, मला जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप आलेला होता की मी सकाळी तुमच्याबरोबर येतो, मला काही गोष्टी जिल्ह्याची, DPCची इतर काही कामं असतात त्याबद्दल बोलायचं आहे. आपण ॲग्रिकल्चरमध्ये देखील लक्ष घातलेलं आहे. हॅकेथॉनचा कार्यक्रम आपण घेतोय 1 जूनला, 1, 2, 3 दिवस कार्यक्रम आहे. मला वाटतं 3 तारखेला कृषी मंत्री शिवराज चव्हाण देशाचे आणि राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत. त्याचबरोबर उद्घाटनाला मी आणि आपले एकनाथराव शिंदे साहेब जे आपले उपमुख्यमंत्री आहेत ते त्या बाबतीमध्ये येणार आहेत. बऱ्याचशा कंपन्यांना आम्ही बोलवलेलं आहे, बऱ्याचशा शेतकरी मान्यवरांना आपण बोलवलेलं आहे. ह्या क्षेत्रामध्ये ते इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भामध्ये काम करणारा जो घटक आहे त्या कंपन्यांना आणि त्या सहकाऱ्यांना आपण बोलवलेलं आहे. आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय देखील आपल्याला गत्यंतर नाही, म्हणून त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये म्हणतात. आणि त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता सगळ्या क्षेत्रामध्ये चाललेला आहे. असं जगातलं एक देखील क्षेत्र राहिलेलं नाही की ज्याच्यामध्ये ह्याचा वापर केला जात नाही. आणि काळानुरूप आपल्या शेतकऱ्यांना पण आपण बदलवलं पाहिजे. त्याला नवीन तंत्रज्ञान काय, नवीन काय काय मार्केटमध्ये येत आहे हे दाखवलं पाहिजे. म्हणून यंदा आम्ही एकनाथरावांनी, देवेंद्रजींनी, मी जो अर्थसंकल्प मी सादर केला महायुतीचा, त्याच्यात 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद ठेवलेली आहे. आता ती 2 वर्षाकरता ठेवली आहे. पण मी हे बघतोय सगळं ते बघितल्यानंतर 2 वर्षाच्या ऐवजी कदाचित एकाच वर्षात 500 कोटी द्यावे लागतील. मी तसं
विधिमंडळाची मान्यता घेईल, तसं CM-DCM यांच्याशी सगळ्यांशी बोलेल. कृषी मंत्री माझ्याबरोबर त्या दिवशी कार्यक्रमाला 1 तारखेला आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आपल्या जिल्ह्यातल्या 13 तालुक्यातले काही महत्वाचे फळं आणि काही पिकं ही आपण त्याच्यामध्ये टार्गेट ठेवलेली आहे. तो कार्यक्रमच्या वेळेस मी नंतर सांगेन. पण हे सगळं माझ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या करता, शेतकऱ्यांना लागणाऱ्या खत मध्ये बचत होण्याकरता, शेतकरी जे पिकाला पाणी देतात त्याच्यामध्ये 50% बचत देण्याकरता, खतामध्ये 40 ते 50% बचत होण्याकरता आणि ईल्ड 1.5 पटीने वाढवण्याच्या करता. म्हणजे जर इथं एखाद्या विष्णू इथं बसला तर जर ईल्ड ऊसाचं 60 टन एकरी असेल तर ती टेक्नॉलॉजी वापरली तर कमीत कमी त्याचं ईल्ड 90 टन वाढतं आणि सक्सेस झालेलं. हे बारामतीला कृषी विकास प्रतिष्ठानवर गेले 2-3 वर्ष आम्ही प्रयोग करतोय. ते सक्सेस झाले. तिथं तुम्हाला उभा ऊस बघायला मिळेल, तिथलं टनेज बघायला मिळेल. आम्ही प्रायोगिक तत्वावर 1000 शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं होतं. आणि या रस्त्याने गेल्याशिवाय आता इथं चेअरमन सत्यशील बसलेले, स्वतः आमचे दिलीप वळसे पाटील संस्थापक भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे. आता तुम्हाला ऊस आहे म्हणजे विघ्नरला ऊस तसा मोठ्या प्रमाणावर आहे, पण बाकीच्या सगळ्यांना ऊस कमी पडायला लागला. बाकीच्यांचे कारखाने 90 दिवस 95 दिवस, काल मी कोल्हापूरला होतो, तीच अवस्था. 100 दिवसाच्या पेक्षा कारखाने चालेना. विघ्नर यंदा किती चालला दिवस? कृषीचे काळ 150 दिवस. म्हणजे इतकं तुम्ही नशीबवान आहेत, 150 दिवस चालला. पण बाकीच्या ठिकाणी 90. आणि त्याच्यामुळे आम्हाला आता आहे त्या पाण्यात बचत करून ईल्ड वाढवायचं आहे. आम्हाला ते सोयाबीनला राबवायचं आहे, आम्हाला ते कापसावर राबवायचं आहे, फळबागांना राबवायचं आहे. आम्ही त्याच्याबद्दल राज्य सहकारी बँक त्याचे प्रशासक अनासकर आहे, त्यांना सांगितलेलं आहे की काही एक योजना आणा. त्यांनी आणली आहे. परवाच माझं त्यांचं बोलणं झालं. आपली राज्य बँक अतिशय मजबूत आहे. गेल्या 4 वर्षात सातत्याने 605, 615, 630 आणि यंदा 650 कोटी रुपये फायदा आहे त्या राज्य सहकारी बँकेचा. आणि त्याच्यातनं साधारण आम्ही 2.5 कोटी रुपये कारखान्यांना, आम्ही म्हणजे MSC बँक देणारे शेतकऱ्यांना, कारखान्यांना देणारे, कारखान्याने शेतकरी निवडायचे आणि ते तुमच्या ठिकाणी राबवलं जाईल. AI चा वापर, त्याच्यातून तुमच्या ऊसाचं टनेज वाढलं तर पैसे द्यायचे, नाहीतर पैसे द्यायचे नाही. रघुनाथ कळलं? हा. तर त्या पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करतोय.